घुलेवाडीमध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही, त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होतं. पहिला आरोप आपल्यावर करण्यात आला, संग्राम भंडारीची गाडी फोडण्यात आली, काचा फोडण्यात आल्या. 11 तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल. संगमनेरला आली. त्यानंतर 11/8/25 रोजी रात्री बघा, ती फुटेज मध्ये दिसतंय ती गाडी फुटलेली आहे की नाही. सोळकवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे. बघा हा फुटेज, बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसलाय. बघा सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा सलोखा या ठिकाणी मी करून दाखवतो. 11 ऑगस्ट रोजी हिवरगाव पावसाळ्यात टोल नाक्यावर हे फुटेज आहे. स्वतः महाराज गाडी चालवतोय. बघा हे फुटेज दिसती का गाडी तुम्हाला 11 वाजता. बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुंतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात गुंतवलेलं आहे. हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे. 17 ऑगस्ट रोजी हिवरनाला टोल नाक्यावर हा फुटेज आहे. हे बघितलं ना, हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले आहे महाराज. हे बा नंतर 2856 गाडी आहे मागून. फुटलेली गाडी ती पहिलीच होती, ती आता तशीच दिसते. मग आपण कुठं हल्ले केले का? आपण हल्लेखोर आहोत का? आपण फक्त या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो.